देशभरातील नीट आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून अकोल्यात शिक्षण बचाव कृती समितीनं आंदोलन छेडलं। दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, संस्था आणि एजन्सींची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उत्तरदायी करण्यात यावी। तसेच विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शिक्षक बचाव कृती समितीनं केली आहे। त्याचप्रकारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला बळजबरीने मोडून काढण्याचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस आगे डरती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। भारतीय संविधानाचा आज त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे, पण अशा निर्दयी सरकारचा आम्ही निषेध करतो। अमरावतीच्या वतीने आणि अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही शिक्षण बचाव कृती समिती अकोला यांच्या वतीने या शुभ्र कापडामध्ये झाकून तिथून एवढ्या मोठ्या आंदोलन स्थळीवरून त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलाय। आणि आज शिक्षणाचा किंवा विरोधी हे सरकार आहे, या सरकारने आज नीट सारख्या अशा खूप मोठ्या परीक्षाचा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा करता आज 21 ते 22 दिवसापासून जंतर मंतर सर्वात महत्वाचे सर्व एकजुटीने इथे उपस्थित झालेले आहात। तो महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर नीट टीईटी एवढंच नव्हे तर इथे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे देशात चालू आहे आणि कुठेतरी या युवकांनी, या विद्यार्थ्यांनी यांच्या शिक्षणाचा आणि भविष्याचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे। कारण आजचा युवा, उद्याचा युवा हा कशाच्या बेसिसवर घेत आहे तर जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि कुठेतरी हे पेपर फुटीसारखे मोठे प्रकरण घडत आहे आणि कुठेतरी या अनुसरून जे दिल्लीमध्ये मोठं जंतर मंतरवर जे आंदोलन उभं झालं होतं, या आंदोलनामध्ये आपण पाहत आहोत की ते आंदोलन युवा वर्ग ऐकून घेण्यास तयार नाही आहे। आमचा हा सरकारला किंवा या सर्वांना हा थेट प्रदेशामध्ये अशा प्रकारचं काही घडत असेल तर हा युवा प्रखरपणे त्याचा विरोध करेल। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। यानंतर नागेश भाई होणारे ते अमरावतीवरून होते आणि त्यांना हा मोर्चा दिसला आणि त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा झाली। आमचे नागेश भाई होणारे यांना विनंती करेल की त्यांनी आमच्या 2 शब्द व्यक्त करावे। अभिजीत तितके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोनम वांगचुक संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, सोनम वांगचुक संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो। राजीनामा दो, राजीनामा दो। अरे भ्रष्ट सरकारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। अरे जय 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 जय। आमच्या मागण्या तेच आहेत, जे दिल्लीला जंतर मंतरला जो सध्या टायमात गेल्या 20 दिवसापासून जो हे चालू आहे, प्रोटेक्ट चालू आहे, त्या प्रोटेक्टच्या पूर्ण मागण्या मान्य करावं। शिक्षण मंत्र्यांनी इस्तीफा द्यावा आणि देशामध्ये जो हा पेपर लीकचा जो गोंधळ चालू आहे, ज्या कंपनीला यांनी ते हे दिलेलं आहे, काम दिलेलं आहे, ते कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी अशी आमची मागणी आहे। आणि या सरकारने या देशामध्ये परत अशी कुठल्या प्रकारची पेपर लीकची घटना घडणार नाही याची विद्यार्थ्यांना हमी द्यावी, ही आमची येणाऱ्या या सरकारला आणि राष्ट्रपतींना मागणी आहे।